नमस्कार मित्रांनो, देशाला लाभलेले कट्टर इमानदार नेते आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री तसंच माजी शिक्षण मंत्री इत्यादी इत्यादी सगळे हे आम आदमी पक्षाचे अरविंद केजरीवाल, मनीष सिसोडिया वगैरे सगळ्या कट्टर इमानदार नेत्यांची देशाच्या म्हणजे दिल्लीच्या रोज ॲव्हेन्यू न्यायालयाने निर्दोष सुटका केलेली आहे। त्यांच्या विरुद्ध कोणताही सबळ पुरावा न सापडल्यामुळे त्यांची सुटका केलेली आहे आणि त्याच्यामुळे हे सगळे कट्टर इमानदार नेते त्यांनी पत्रकार परिषद घेतली। अरविंद केजरीवाल तर हमसून रडायला लागले आणि मग सांगितलं, बघा मी निर्दोष होतो, कशा प्रकारे माझ्याविरुद्ध षडयंत्र रचलं गेलं आणि या षडयंत्राचे मेरुमणी सूत्रधार वगैरे वगैरे सगळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा आहेत। आता मी त्यांना आव्हान देतो की तातडीने दिल्लीच्या निवडणुका पुन्हा घ्याव्यात आणि दाखवावं कोणी किती पाण्यात येते। असं करता येतं का? तर उत्तर आहे नाही आणि केजरीवालांनाही ते माहिती आहे। आता गाडी सुटली, आता तुम्हाला सिग्नलला चुकीचं अडवलं बरोबर अडवलं या चर्चेला काहीही अर्थ नाही आहे। केजरीवालांना अटक झाल्यानंतर भाजपने दिल्लीतल्या 7 पैकी 7 जागा लोकसभेला जिंकल्या आणि विधानसभेलाही 70 पैकी 48 जागा जिंकल्या। नुसत्या 48 जागा नाही जिंकल्या, भाजपने विधानसभेत 54% मतंही मिळवली, म्हणजे अर्ध्यापेक्षा जास्त मतं भाजपला मिळालेली। आम आदमी पक्षाला अवघे 22% मतं मिळालेली होती आणि त्यामुळे आता पुढची 3.5 वर्ष रामकृष्ण हरी असा जप करत, कदाचित सुप्रियाताई पण त्यांच्यासोबत असतील, वाढ बघणं पुढच्या निवडणुकींची, याच्या पलीकडे त्यांच्या हातात काही नाही आहे। मी हा व्हिडिओ करणार आहे त्याच्यामुळे मला खात्री आहे की भाजप समर्थकांनाही राग येणार आहे आणि भाजप विरोधकांनाही राग येणार आहे। पण मला इथे या ठिकाणी आपल्या महाराष्ट्राच्या संसदीय भाषेत या ठिकाणी मला असं सांगावंसं वाटतं आहे की केजरीवाल यांची निर्दोष मुक्तता झाली हा भारतीय लोकशाहीचा विजय आहे। हे अतिशय संताप आणणारं वाक्य आहे दोघांनाही, भाजपा समर्थकांनाही आणि भाजपा विरोधकांनाही। तुम्ही म्हणाल लोकशाहीचा विजय कसला? तर केजरीवालांना खोट्या प्रकारे गोवण्यात आलं असेल आणि त्यांचं करिअर बर्बाद करण्यासाठी हे सगळं घडवून आणलं असेल, षडयंत्र केलं असेल, तरी तुम्ही म्हणताय की हा लोकशाहीचा विजय कसा? आणि दुसरीकडे न्यायव्यवस्थेच्या विरोधात सूर उमटवणाऱ्या लोकांनाही असं वाटतं की केजरीवालने एवढा सगळा घोटाळा केला आणि तरी त्याच्याबद्दल तुम्ही इतकं चांगलं कसं काय बोलताय? पण ही गोष्ट आहे ना, म्हणजे याच्या आधी अजितदादांविरुद्धही 70,000 कोटी रुपयांच्या घोटाळ्याचे आरोप झाले, गाडीवर पुराव्यांचे आरोप झाले, नंतर काय झालं आपण बघितलंच आहे। शिवसेनेच्या वेगवेगळ्या नेत्यांविरुद्ध आरोप झाले, पुढे काय झालं आपण बघितलेलं आहे। भाजपच्या नेत्यांविरुद्ध अगदी जैन हवाला केस वगैरे, लालकृष्ण अडवाणींविरुद्ध वगैरे केस चालवली होती, इतर नेत्यांविरुद्ध आरोप झाले, पुढे काय होतं हे तुम्ही बघितलेलं आहे। याच्यातनं एक गोष्ट लक्षात घ्या, भारतीय लोकशाहीमध्ये राजकीय नेत्यांना भ्रष्टाचारासाठी शिक्षा होत नाही, त्यांना अटक होते, त्यांच्या विरुद्ध शुल्क कष्ट लावली जातात, त्यांना त्रास दिला जातो, पण शिक्षा एक लालू प्रसाद यांचा अपवाद वगळता आत्तापर्यंत कोणत्याही मोठ्या नेत्याला किंवा कोणत्याही महत्त्वाच्या नेत्याला शिक्षा झाल्याचं उदाहरण नाही आणि हे देशाच्या लोकशाहीसाठी एक चांगलं लक्षण आहे। कारण सध्याची जी परिस्थिती आहे, सुडानी भरलेली परिस्थिती आहे, संवाद राजकीय नेत्यांमधला, राजकीय पक्षांमधला संपलेला आहे। अशा परिस्थितीमध्ये जर राजकीय आपल्या प्रतिस्पर्ध्यांना कायद्यामध्ये कुठल्या तरी खटल्यामध्ये गोवून त्यांना अटक करून त्यांना शिक्षा करून जर राजकीय विरोधच संपवण्याचा प्रयत्न जर झाला असता तर देशाची लोकशाही धोक्यात आली असती। या गोष्टीमुळे हे खरं आहे की भ्रष्टाचार देशातनं साफ होत नाही, पण देशाची लोकशाही अभेद्य राहते। आपल्या विरोधकांना
कायद्याचा वापर करून पूर्णपणे संपवण्याचा प्रयत्न अजूनही केला जात नाही. राजकारणातनं संपवण्याचा, निवडणुकातनं पराभूत करण्याचा प्रयत्न केला जातो, तो केला गेला आहे. कधी जातीय दंग्यांचा विषयातनं, कधी भ्रष्टाचाराच्या विषयातनं, कधी अन्य गुन्ह्यांच्या विषयातनं. दिल्ली दारू घोटाळा काय आहे हे देखील समजून घेणं आवश्यक आहे. लक्षात घ्या, राजकीय पक्षांना आपले अनेक प्रकारचे खर्च चालवण्यासाठी प्रचंड पैसा लागतो, ही वस्तुस्थिती आहे. आणि हा पैसा येणार कसा हे एक कोडं असतं, कारण आपण एक सार्वजनिक जीवनात साधन शुचितेचा आग्रह धरतो, पण प्रत्यक्षात मात्र आपलं एकूणच वागणं, बोलणं, सगळ्या गोष्टी खूप वेगळ्या असतात. आणि त्यामुळे निवडणुकांमध्ये अधिकृतरित्या पैसा उभा करणं, तो खर्च करणं, या सगळ्या गोष्टी आम्ही नाही त्यातले, अशा प्रकारे आपण त्याच्याबद्दल भूमिका घेतो. अमेरिकेसारख्या देशामध्ये सगळ्या गोष्टी उघड आहेत. फक्त हे सगळं करणाऱ्यांना एक पॉलिटिकल लॉबिस्ट म्हणून स्वतःची नोंदणी करावी लागते. नेत्यांना घोषित करावं लागतं की मी एवढा पैसा उभारला आणि तो खर्च केला. हा चांगला आहे का वाईट आहे? काही भाग यातला चांगला आहे, काही भाग वाईट आहे. आपल्याकडे तशी सोय नाही आहे. पण राजकारणाला प्रचंड पैसा लागतो. खास करून आम आदमी पार्टीसारख्या पक्षांना पक्ष चालवण्यासाठी पैसा लागतो, पक्षाच्या विस्तारासाठी पैसा लागतो. दिल्लीमध्ये सत्ता आहे, पंजाबमध्ये सत्ता आली, पण आम आदमी पार्टीला एक राष्ट्रीय स्तरावरचा पक्ष होण्यासाठी म्हणून गोव्यामध्ये जिंकायचं होतं किंवा इतरही राज्यांमध्ये. आता गुजरातमध्ये ते प्रयत्न करत आहेत आणि असं म्हटलं जातं आहे गुजरातमध्ये काँग्रेसला मागे टाकून आम आदमी पार्टी भाजपाला एक आव्हान देऊ शकेल. किती मोठं आव्हान देऊ शकेल माहिती नाही, पण आत्ता काँग्रेसला मागे टाकू शकेल असा अंदाज आहे. महाराष्ट्रात त्यांना प्रयत्न करायचा होता आणि त्यामुळे जेव्हा तुम्हाला दुसऱ्या राज्यात विस्तार करायचा असतो तेव्हा तो विस्तार करण्यासाठी लागणारी जाहिरात, त्याच्यासाठी लागणारं कॅम्पेन, हे चालवण्यासाठी पैसा ज्या राज्यात तुमची सत्ता आहे त्या राज्यात नेतो. मग त्या राज्यातनं पैसा काढायचा कसा आणि जिथे निवडणूक आहे तिथे तो टाकायचा कसा? आणि त्यामुळे मग ती जी दिल्ली दारू घोटाळा जो झाला त्याच्या मागची पण पार्श्वभूमी तीच आहे की जेव्हा कोविडच्या काळात राज्य सरकारांचं, कारण राज्याचा महसूल थांबला. एरवी काय होतं, राज्यांना वेगवेगळ्या स्रोतातनं महसूल मिळत असतो आणि त्या महसुलातला काही हिस्सा राजकीय कामासाठी, विस्तारासाठी, यंत्रणेसाठी वापरता येतो. पण कोविडच्या काळात अनेक राज्यांचा महसूल थांबला आणि मोदी सरकारने राज्यांना पैसा पुरवला, पण तो ज्या कामासाठी आवश्यक आहे त्याच्यासाठी पुरवला. आणि त्यामुळे ज्या 2 नंबरचा पैसा लागत होता किंवा 2 नंबरच्या कामांसाठी पैसा लागत होता, तो मोदी सरकारने त्याचा स्रोत बंद करून टाकला. आणि त्यामुळे बऱ्याच राज्यांनी, महाराष्ट्राने तेव्हा अनेक राज्यांनी राज्याचं महसुली उत्पन्न वाढवण्यासाठी म्हणून दारूचा पूर आणण्याची योजना आखली की दारू एकदा रात्री उपलब्ध केली, दिवसा उपलब्ध केली, सणावाराला उपलब्ध केली. दिल्लीमध्ये फक्त सरकारी यंत्रणातून दारू मिळायची, ती खाजगी क्षेत्राला उपलब्ध केली. कारण दिल्लीच्या शेजारच्या राज्यांमध्ये दारूवर कमी कर आहे आणि खाजगी क्षेत्राला त्याच्या परवानगी आहे आणि दिल्लीतनं आतबाहेर करणं फार वेळ घालवणार नाही. आणि म्हणून दिल्ली सरकारने ते धोरण आणलं. ते धोरण आणताना असा त्याच्यामध्ये रचना तयार केली गेली की काही खाजगी दारू विक्रेत्यांना, वितरकांना त्याच्यातनं फायदा होईल. अर्थात हे सगळे आरोप आहेत, ते सिद्ध झालेले नाही आहेत. सिद्ध काय झालेले नाही तर CBIचे आरोप सिद्ध झालेले नाही. आणि त्यामुळे ते धोरण आणताना कुठेतरी राज्याचं महसुली उत्पन्न वाढवण्याचा विचार त्याच्यामागे होता. पण त्याच्यातनं आरोप असा झाला की राज्याचं महसुली उत्पन्न वाढवता पक्षाचंही आणि कदाचित स्वतःचंही महसुली उत्पन्न वाढवावं यासाठी त्याच्यात काही तरतुदी होत्या. आणि त्याच्यात त्यांनी एक साऊथ ग्रुप म्हणून त्याच्यामध्ये तेलंगणा राज्यातले काही कविता असतील किंवा इतर राज्यातले काही आपल्याकडच्याही प्रातर्विधी सम्राटांना मद्य निर्मितीमध्ये शिरावं असं वाटलं, ते उगाचच नाही. अशा अनेक लोकांना, राजकीय लोकांना, स्वतःचं किंवा स्वतःच्या कुटुंबियांना मद्य व्यवसायात, आणि बघा तुम्ही यादी खूप मोठी आहे. भारतातल्या राजकीय लोकांच्या, राजकीय घराण्यांच्या जे उद्योग आहेत त्याच्यामध्ये अल्कोहोल निर्मितीतला किती लोक आहेत बघा. आणि त्यामुळे असं वाटणं स्वाभाविक होतं. आता जेव्हा केजरीवालचा अनेक वेगवेगळ्या स्तरावर उपद्रव व्हायला सुरुवात झाली, एकूणच भारत विरोधी प्रयत्नांना जोर आला. 2024च्या निवडणुकांमध्ये मोदी सरकारला हरवण्यासाठी प्रयत्न वाढले. आणि आम आदमी पार्टीला तर सुरुवातीपासून त्यांना जे पैसे मिळाले होते ते अनेक संशयास्पद व्यवहार त्याच्यामध्ये आहेत. सगळ्या गोष्टी सिद्ध करणं शक्य नसतं, पण तुम्हाला माहिती असतं की कोणत्या NGOनी मदत केलेली, काय केली. फक्त मग तो त्याचा तपास यंत्रणांना आत शिरायला त्यांना एक पुरावा, एक छोटा पुरावा लागतो.
तो या दारू घोटाळ्यातनं मिळाला. आता हा असा दारू घोटाळा झाला होता आणि त्याच्यामागे साऊथ ग्रुप आहे आणि हे सगळं CBI न्यायालयात सिद्ध करण्यास अपयशी ठरली असं खालच्या न्यायालयाने, कनिष्ठ न्यायालयाने निर्वाळा दिलेला आहे. CBIचं म्हणणं आहे तुम्ही आम्ही पुरावे दिले होते, तुम्ही त्याच्याकडे नीट बघितलं नाही. CBI यांना उच्च न्यायालयात आव्हान देणार आहे. आता हे प्रकरण उच्च न्यायालयात, त्याच्यानंतर सर्वोच्च न्यायालयात, ते गुऱ्हाळ आणखीन 10-15 वर्ष चालत राहील. कोणाला लोकांना कंटाळा येईल तोपर्यंत ते चालत राहील. पण दुसरीकडे ईडीची केस अजूनही आहे. कारण जो दुसरा आरोप त्याच्यातला होता की हे सगळे आम आदमी पक्षाच्या वेगवेगळ्या ठिकाणच्या जाहिरातींना जो पैशाचा पुरवठा झाला, तो नेमके पैसे आले कुठून? पक्षाचं म्हणणं हे देणग्यातनं आले, तपास यंत्रणांचं म्हणणं हे देणग्यातनं नाही, हे या दारूच्या घोटाळ्यातनं कमावलेले पैसे मनी लॉन्ड्रिंग करून या राज्यांमधल्या निवडणुकांच्या प्रचाराला खर्च केले गेले. आणि हा खर्च केला गेला याच्यात कोणताही वाद नाही. मी स्वतः गोव्याला त्यावेळेला गेलो होतो आणि ज्या प्रकारे आम आदमी पार्टी आणि तृणमूल पक्ष काँग्रेस यांची जी बॅनरबाजी गोव्यात होती, लोकांना प्रश्न पडत होता की नेमकं काय करायचं आहे का यांना गोव्यामध्ये. आणि त्यामुळे पैसा खर्च केला गेला होता, त्याच्यात काही वाद नाही आहे. मुद्दा असा आहे की हा पैसा दारू घोटाळ्यातनं जनरेट झालेला होता, ते आता ईडीला आणि ते मनी लॉन्ड्रिंग केलं गेलं हे ईडीला सिद्ध करावं लागेल. अर्थात त्याच्यातही ईडीमध्येच्या तपासावर काही आता मर्यादा आलेल्या आहेत न्यायालयाच्या हस्तक्षेपामुळे, की असं जर मनी लॉन्ड्रिंगची केस असेल तर ती बाय डिफॉल्ट तो भ्रष्टाचारच आहे असं मानता येणार नाही, ते तुम्हाला सिद्ध करावं लागेल. पण या सगळ्यात काय झालं लक्षात घ्या. 2023 साली सिसोडियानं अटक झाली, मग केजरीवालांना समन्स गेलं, पहिलं गेलं, दुसरं गेलं, तिसरं गेलं. पण क्रांतिकारक असल्याच्या थाटात केजरीवालांनी समन्सला उत्तरही देणं टाळलं. आणि मग जेव्हा 6 समन्स झाली तेव्हा त्यांनी न्यायालयात गेले. न्यायालयाने, उच्च न्यायालयाने त्याला नकार दिला, सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला. याचा अर्थ न्यायालयाला तेव्हा मान्य होतं की जे केंद्र सरकार करत होतं ते एका प्रक्रियेचा भाग म्हणून करत होतं. आणि जेव्हा न्यायालयाने हस्तक्षेप करण्यास नकार दिला आणि केजरीवाल तरी समन्सला उत्तर देणार म्हणून केजरीवालांना अटक केली. जर केजरीवाल पहिलेच तपास यंत्रणांकडे गेले असते कदाचित ही वेळ आली नसती. पण केजरीवालांना अटक झाली, पक्ष त्यांचा तसाही फुटायला आलाच होता. पण दिल्लीमध्ये लोकसभेतल्या 7तल्या 7 जागा, विधानसभेत 70पैकी 48 जागा भाजपने मिळवल्या. अरविंद केजरीवाल सत्तेतही आले, ते असेच आले, लोकपाल करणार होते. लोकपाल जर असता भारतात तर अरविंद केजरीवाल 2024पर्यंत बाहेर राहिलेच नसते. 2022 सालीच लोकपालने त्यांना आत टाकलं असतं, केवळ संशयावरून. आणि त्यामुळे मी ही बाजू चांगली का ती बाजू चांगली असंही म्हणत नाही आहे, पण त्याच्यातनं एक तात्पर्य बघा. हा राजकीय कारणासाठी वापरला जाणारा पैसा ही वस्तुस्थिती आहे, एका प्रकारे अप्रत्यक्षपणे सगळ्याच राजकीय पक्षांनी मान्य केलेलं. पण त्याच्यात जर तुम्ही काही एक त्रुटी ठेवलीत व्यवहारामध्ये, लूपहोल राहिलं, तर मग तुम्हाला त्रास दिला जाणार ही गोष्ट आहे. पण त्रास दिला गेला तरी शिक्षा होत नाही आहे. देशासाठी हे चांगलं नसलं तरी देशाच्या लोकशाहीसाठी ही चांगली गोष्ट आहे. आता केजरीवाल आरोप करत फिरतील, पण त्यांचा पक्ष जो फुटला येतो म्हणजे त्यांची जी अवस्था वाईट झाली ती त्यांना सावरायला 3-3.5 वर्ष लागतील. काही जण म्हणतील हे भाजपने मुद्दामूनच करून आणलं आहे, तर काँग्रेस डोईजड व्हायला लागले. आता काँग्रेसला पर्याय म्हणून नवीन एक पक्ष सोडला आहे बाजारात. आता अरविंद केजरीवाल निवडणुका लढवतील तामिळनाडूच्या, केरळच्या, आणि काही काँग्रेसची मतं कापतील. राजकीय विश्लेषकांना प्रत्येक गोष्टीमध्ये संधी दिसत असते, पण ही वस्तुस्थिती डोळ्याआड करून चालणार नाही. अरविंद केजरीवाल, मनीष सिसोडिया आणि सहकाऱ्यांना दिलासा मिळालेला आहे. मला वाटत नाही आता त्यांना पुन्हा कधी अटक होईल किंवा शिक्षा होईल. पण मी काही भविष्यवेत्ता नाही, माझ्याकडे काही असे काही साक्षी पुरावे नाहीत, त्यामुळे आपण वाट बघूया. पण अशा प्रकारे जर राजकीय नेत्यांना शिक्षा होत नसेल तर ती माझ्या मते तरी देशाच्या लोकशाहीसाठी चांगली गोष्ट आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करण्याची विनंती. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.